हॅलो फ्रेंड्स, तर आज मी परत एक अशीच अमेझिंग डिलिशियस रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। घरातले जिन्नस वापरून आपण इतकी स्वीट आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आपण तयार करणार आहोत। म्हणजे स्वीट रेसिपी आहे। तर मी भाताची खीर करणार आहे, म्हणजे कणक्याची खीर करणार आहे। तर इथे मी घेतली आहे पाऊण वाटी कणक्या, तुकडा तांदूळ आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी। पूर्ण त्याचा जे पण काही घाण असणार ते काढून घ्यायचं आहे आणि इथे पाणी टाकून आपल्याला 20 मिनिटं याला तसंच झाकून ठेवायचं आहे, भिजत ठेवायचं आहे। आणि भिजून झाल्यावर आपण बघू शकताय तो सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे, नितळून टाकायचं आहे सगळं आणि व्यवस्थित आपल्याला पाणी काढून त्याला बाजूला ठेवायचं। तर इथे मी घेतलेली आहे 1 लिटर दूध आणि त्याला मी ऑलरेडी उकळी मारून ठेवलेली होती आणि आपल्याला त्यातला अर्धा लिटर दूध वापरायचं आहे आता हा कुकरमध्ये। आणि थोडं पाणी टाका त्याच्यामध्ये, नाहीतर खाली लागते दूध। आणि कुकरमध्ये आपल्याला तांदूळसुद्धा घालायचे आहेत, ते तुकडा तांदूळ, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला हे असं पातळ वाटत असणार, पण जसं जसं हे शिजेल तसं तसं त्याला घट्टसरपणा येते आणि खूप अशी टेम्पटिंग दिसते। तर इथे मी घेतलेले आहे काही ड्रायफ्रूट्स, बदाम, काजू आणि खारीक आणि किशमिश। तर इथे मी 7-8 इलायची कुटून घेते। आपल्याला जास्ती बारीक पण पावडर करायचं नाही, याचं पावडर करायचं नाही, फक्त कुटायचं आहे आणि असं दाणे दाणे त्याची फील झाली पाहिजे आपल्या तोंडाला। आणि इथे आपल्याला वरचा छिलका काढून टाकायचा आहे थोडा, आपण कुटून झाल्यावर ते छिलका आपोआप पूर्ण बाहेर पडते। इथे सगळे छिलके मी काढून घेतलेले आहे। इथे व्यवस्थित आपल्याला थोडं असं कुटून घ्यायचं आहे, पूर्णपणे पावडर करायचं नाही आपल्याला। आणि इथे आपलं बघा व्यवस्थित असं मी कुटून घेतलेलं आहे। थोडं असं तोंडाला लागलं पाहिजे इलायचीचा दाणा, म्हणून थोडं हे केलेलं आहे। आणि इथे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे। थोडं गरम झालेलं आहे, तर इथे आपण सगळे ड्रायफ्रूट्सचे कातरण टाकूया। फक्त किशमिश सोडून आपल्याला यात वापरायचं आहे सगळे ड्रायफ्रूट्स। चला तर मग आता यात आपण सगळे ड्रायफ्रूट्स घालूया, फक्त किशमिश सोडून। आणि थोडे आपल्याला वाचवून ठेवायचे आहेत, वरनं गार्निशिंग करायला तुम्हाला मस्त पण दिसलेलं पाहिजे ना खीर, म्हणून ते थोडे मी वाचवून ठेवते, बाकी सगळे टाकून देते। आणि इथे आपल्याला कुकरचं झाकण लावायचं, फक्त शिट्टीचा आवाज आला पाहिजे, आपल्याला शिट्टी मारायची नाही, फक्त आवाज आला। आणि बघा मी बंद केली, तुम्ही बघू शकताय किती मस्त अशी घट्टसर खीर झालेली आहे, एक संतपणा आलेला आहे। आणि आता आपण वाचलेला जो अर्धा लिटर दूध होता तो पण यात ॲड करूया, म्हणजे मस्तपैकी पातळ अशी खीर होते। आणि आपल्याला इथे 1 वाटी साखर टाकायची आहे आणि फक्त विरघळेपर्यंत आपल्याला इथे उकळी मारायची आहे। तुम्ही बघा, तुम्हाला जर वाटेल तर तुम्ही जास्त पण गोड करू शकता, ज्यांना जास्त गोड आवडते त्यांनी जास्ती साखर टाकावी। तर इथे आम्हाला पुरेशी झाली 1 वाटी, म्हणून आम्ही 1च वाटी टाकलेली आहे। इथे खीर बघा तयार झालेली आहे, उकळी मारलेली आहे खीरीने। तर इथे खीर तयार झालेली आहे आणि आपण वरनं याच्यामध्ये किशमिश घालूया। कसला भारी असा मस्तपैकी टेम्पटिंग असं डिलिशियस खीर आपली तयार आहे, रेडी आहे। आणि चवीला तर इतकी लागते। आणि घरगुती सामान जे पण आपल्या घरी अवेलेबल असलेले जे जिन्नस असतात तेच जिन्नस वापरून मी खीर तयार केलेली आहे। मला आवडली काही नाही ते नक्की सांगा कमेंट करून। आणि बघू शकताय तुम्ही एक संतपणा असा आलेला आहे खिरीला आपल्या, मस्तपैकी अशी घट्टसर खीर झालेली आहे। आणि फ्रीजमध्ये ठेवलेत तुम्ही जर सपोज, तर आपण गरम दूध वापरून त्यात घालू शकता आणि नंतर आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकता। आणि अशी तर तुम्हाला गरम गरम मस्तच वाटते। आशा आहे की तुम्हाला ही घरातले जे जिन्नस वापरून रेसिपी सांगितली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडली असणार। आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।